नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. जानेवारीमधल्या चालू घडामोडीवरचा हा आपला 5वा व्हिडिओ आहे. यापूर्वीचे सगळे व्हिडिओज खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. पाहिले नसतील तर ते व्हिडिओ पाहून घ्या. आवडले तर लाईक करा. चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूयात. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, डिजिटल पेमेंट क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी व ऑनलाईन बँकिंग क्षेत्र अधिक सुरक्षित बनविण्याच्या दृष्टीने RBIने खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नंदन निलकेनी. नंदन निलकेनी आधार प्रणालीचे प्रणेते आणि इन्फोसिस या कंपनीचे सहसंस्थापक नंदन निलकेनी यांच्या अध्यक्षतेखाली RBIने नुकतीच एक समिती स्थापन केली आहे. एक 5 सदस्यीय उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे डिजिटल पेमेंट क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी व ऑनलाईन बँकिंग क्षेत्र अधिक सुरक्षित बनवण्यासाठी. ह्या नंदन निलकेनी यांच्या अध्यक्षतेखाली एक 5 सदस्यीय उच्चस्तरीय समिती नेमलेली आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नंदन निलकेनी. ही समिती RBIने स्थापन केलेली आहे. RBI म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. RBI ही भारताची मध्यवर्ती बँक असून RBIची स्थापना 1 एप्रिल 1935 या दिवशी झालेली आहे. RBIचं मुख्यालय आहे मुंबईला आणि RBIचे सध्याचे गव्हर्नर म्हणजे 25वे गव्हर्नर आहेत शक्तिकांत दास. आणि आपला जो मूळ प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नंदन निलकेनी. पुढचा प्रश्न, जगातील सर्वात मोठी व सर्वात श्रीमंत कंपनी ठरण्याचा मान नुकताच खालीलपैकी कोणत्या कंपनीला मिळाला आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अमेझॉन. अमेझॉन या अमेरिकन कंपनीला नुकताच जगातील सर्वात मोठी व सर्वात श्रीमंत कंपनी ठरण्याचा मान मिळालेला आहे. आता ही खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी व सर्वात श्रीमंत कंपनी आहे. यापूर्वी ह्या जागेवर म्हणजे जगातील सर्वात मोठी व सर्वात श्रीमंत कंपनी या अगोदर मायक्रोसॉफ्ट ही होती. परंतु नुकतंच अमेझॉन या अमेरिकन कंपनीचं बाजार भांडवल 796 अमेरिकन अब्ज डॉलर एवढं झालेलं आहे आणि आता ही कंपनी जगातील सर्वात मोठी व जगातील सर्वात श्रीमंत कंपनी ठरलेली आहे. ही जी अमेझॉन कंपनी आहे तिची स्थापना 1994 मध्ये जेफ बेझोस यांनी केलेली आहे आणि आता ही कंपनी जगातील सर्वात मोठी व सर्वात श्रीमंत कंपनी ठरलेली आहे खाजगी क्षेत्रातील. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अमेझॉन. पुढचा प्रश्न, राज्य मंत्रिमंडळाने कोतवालांच्या मानधनात नुकतीच किती रुपयांची वाढ केली आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 2500. राज्याच्या मंत्रिमंडळाने कोतवालांच्या मानधनामध्ये नुकतीच 2500 रुपये एवढी वाढ केलेली आहे. यापूर्वी कोतवालांना 5000 रुपये एवढं मानधन मिळायचं आणि आता 2500 रुपयांची वाढ केल्यामुळे कोतवालांचं नवीन मानधन 7500 रुपये एवढं होणार आहे. हा कोतवाल जो आहे तो कोतवाल गाव पातळी किंवा ग्राम पातळीवर पूर्ण वेळ काम करणारा चतुर्थ श्रेणीतील एक कर्मचारी असून कोतवालांची नेमणूक तहसीलदार करतात आणि कोतवालाचं मानधन नुकतंच राज्य मंत्रिमंडळाने वाढवलेलं आहे. वाढवून ते आता 5000 वरून 7500 एवढं केलेलं आहे. म्हणजेच आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 2500 2500 एवढी वाढ केलेली आहे. पुढचा प्रश्न, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित PM नरेंद्र मोदी या चित्रपटात नरेंद्र मोदी यांची भूमिका खालीलपैकी कोणता अभिनेता साकारणार आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 विवेक ओबेरॉय. विवेक ओबेरॉय हा अभिनेता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित चित्रपट जो आहे PM नरेंद्र मोदी या चित्रपटामध्ये नरेंद्र मोदी यांची भूमिका साकारणार आहे. हा जो चित्रपट आहे या चित्रपटाचं नुकतंच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्या चित्रपटाचं पोस्टरचं अनावरण करण्यात आलेलं आहे. हा चित्रपट एकूण 23 भाषांमध्ये प्रदर्शित होणार असून या चित्रपटाचे डायरेक्टर किंवा दिग्दर्शक आहेत उमंग कुमार आणि या चित्रपटामध्ये विवेक ओबेरॉय हा अभिनेता नरेंद्र मोदी यांची भूमिका साकारणार आहे. म्हणजेच आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 विवेक ओबेरॉय. इथे आपल्याला वरचे 3 पर्याय पण दिसत आहेत, अनुपम खेर, कंगना राणावत आणि नवाजुद्दीन सिद्दीकी. या 3 पर्यायावरूनही आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे प्रश्न तयार होतात. पहिला पर्याय आहे अनुपम खेर. अनुपम खेर जे आहेत ते भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या जीवनावर आधारित चित्रपट आहे द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर या चित्रपटामध्ये अनुपम खेर हे भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांची भूमिका साकारणार आहेत. दुसरा पर्याय आहे कंगना राणावत. कंगना राणावत जी आहे ती एक ऐतिहासिक चित्रपट आहे मणिकर्णिका द क्वीन ऑफ झाशी या चित्रपटामध्ये झाशीच्या राणीची भूमिका कंगना राणावत या अभिनेत्रीने साकारलेली आहे. आणि तिसरा पर्याय आहे नवाजुद्दीन सिद्दीकी. नवाजुद्दीन सिद्दीकी याने
बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित चित्रपट ठाकरे या चित्रपटामध्ये बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका साकारलेली आहे. आणि आपला जो मूळ प्रश्न आहे PM नरेंद्र मोदी यांची भूमिका किंवा या चित्रपटामध्ये नरेंद्र मोदी यांची भूमिका विवेक ओबेरॉय पर्याय क्रमांक 4 हा साकारणार आहे. पुढचा प्रश्न, शिक्षण व सरकारी नोकरीमध्ये सर्वसाधारण वर्गातील आर्थिक दुबळांसाठी 10% आरक्षण देण्याबाबतचे विधेयक नुकतेच लोकसभेत मंजूर करण्यात आले आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 10%. शिक्षण व सरकारी नोकरीमध्ये सर्वसाधारण किंवा ओपन वर्गातील आर्थिक दुर्बलांसाठी किंवा आर्थिक मागासवर्गीयांसाठी 10% आरक्षण देण्याबाबतचे विधेयक नुकतेच लोकसभेमध्ये मंजूर करण्यात आलेले आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 10. नेक्स्ट, केंद्रीय मंत्रिमंडळाने पुढील 4 वर्षासाठी सॅटेलाइट लॉन्च व्हेकल्सच्या विकासासाठी किती निधी इस्रोला उपलब्ध करून दिला आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 10,900. केंद्रीय मंत्रिमंडळाने इस्रोला पुढील 4 वर्षामध्ये सॅटेलाइट लॉन्च व्हेकलच्या विकासासाठी एकूण 10,900 करोड रुपये एवढा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. इथे इस्रोचा उल्लेख आलेला आहे. आपण इस्रोबद्दल थोडक्यात माहिती पाहूयात. इस्रो जे आहे ते इस्रो ISRO इस्रोचा लॉंग फॉर्म आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, त्यालाच मराठीमध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्था असं म्हटलं जातं. इस्रोची स्थापना 15 ऑगस्ट 1969 या दिवशी झालेली आहे. इस्रोचं मुख्यालय बँगलोर कर्नाटक येथे असून इस्रोचे सध्याचे अध्यक्ष आहेत डॉक्टर के शिवन. आणि डॉक्टर के शिवन यांनी नुकतंच घोषित केलेलं आहे किंवा सांगितलेलं आहे की केंद्रीय मंत्रिमंडळाने पुढील 4 वर्षासाठी सॅटेलाइट लॉन्च व्हेकलच्या विकासासाठी इस्रोला 10,900 करोड एवढा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 10,900 करोड.